डीसी न्यूज मराठी मी आहे आपल्या संगती दिव्या। लष्करी जवानाच्या माझी पत्नीशी संबंधित कथित जबरदस्ती, धर्मांतरण आणि बलात्कार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे। या प्रकरणातील फरार असलेल्या मध्य प्रदेशातील एक इस्लामिक धर्मगुरूनं अखेर नागपूर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं। यापूर्वी पोलिसांनी या प्रकरणात 2 आरोपींना अटक केली होती। पोलिसांच्या माहितीनुसार हजरत नावाचा आरोपी मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात तामिया परिसरात रहिवासी असून त्यानं बुधवारी उशिरा रात्री नागपूरमध्ये सोनेगाव पोलीस ठाण्यात शरण मागितली। त्याचा शोध घेण्यासाठी अनेक विशेष पथके तयार करण्यात आली होती आणि वाढत्या पोलीस दबावामुळे त्यांनी आत्मसमर्पण केल्याचं सांगितलं जात आहे। पोलीस तपासानुसार 24 वर्षीय महिलेचे कथित जबरदस्ती धर्मांतरात मदत करते आणि तिचा निकाह लावून देणारा असा त्याचा आरोप धर्मगुरू आहे। संबंधित महिला एक लष्करी जवानाची माझी पत्नी असल्याचं पुढे येत आहे। या प्रकरणात मुख्य आरोपी अयाज ताज मदारी आणि सहआरोपी आमिर महमूद शेख हे आधीचे पोलीस कोठडीत होते। तपास यंत्रणेत मते या संपूर्ण प्रकरणात धर्मगुरूची भूमिका महत्त्वाची असल्याने त्याची सखोल चौकशी केली जात आहे। पोलिसांनी सांगितले की आरोपीला न्यायालयात हजर करून त्याचा पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार। चौकशी दरम्यान या प्रकरणातील इतर दुबे आणि संभाव्य आरोपींची माहिती समोर देण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले। दरम्यान न्यायालयाने या प्रकरणात इतर दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी 21 जून पर्यंत वाढवली। तपास यंत्रणे मोबाईल फोन, सिम कार्ड, सोशल मीडिया अकाउंट्स आणि इतर डिजिटल पुराव्यांचा फॉरेन्सिक तपास करत आहे। याशिवाय महिलेकडून कथित खंडणी उकळणे, आक्षेपही व्हिडिओ प्रसारित करणे आणि तिला अंमली पदार्थ देण्याचा आरोप देखील सुरू आहे। नेमक्या कोणत्या कालावधीत हे कथित गुन्हे घडले याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। धर्मांतरांशी संबंधित प्रकरणाबाबत महाराष्ट्र पोलीस सध्या विशेष सतर्क असून नागपूर प्रकरणातही तातडीने कारवाई करत असतात। 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणाच्या सर्व बाजूंची तपास सुरू असल्या चौकशीनंतर आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पाहूया पुढे काय होतं या प्रकरणात। थांबूया इथेच, पाहत रहा डीसी न्यूज मराठी।